वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। वाकड येथे राहणाऱ्या इस्मास इंस्टाग्रामवर रील्स पाहत असताना शेअर मार्केट संदर्भात आलेल्या जाहिरातीवर क्लिक केलं असता आरोपी त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून शेअर मार्केटमध्ये चांगला रिटर्न मिळवून देतो असं आमिष दाखवून त्यांना लिंकद्वारे त्यांचे फेक वेबसाईटवरून शेअर मार्केटचे स्टॉक आणि IPO ट्रेंडिंग करण्यास सांगून बँक अकाउंटवर एकूण 71,05,000 रुपये भरण्यास सांगून फसवणूक केली आहे। तपासामध्ये अटक रशियन आरोपी हा मलेशियामध्ये गेल्याबाबत तसेच त्याने गुन्ह्यातील अकाउंट मलेशिया या देशात चालवले असल्याची माहिती मिळून आली आहे। तसेच त्याचा गुजरात पोलीस त्यांच्याकडील दाखल असलेले 2 गुन्ह्यांमध्ये मागील 2 महिन्यांपासून शोध घेत असल्याची माहिती मिळाली। सदरची कारवाई पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री बसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, दीपक माने, परशुराम चव्हाण, सूरज जाधव, सुरंजन चव्हाण, अनिकेत टेमगिरे, महेश मोटकर, सचिन घाडगे, निलेश देशमुख, दीपाली चव्हाण, मोनिका चित्तेवार, स्मिता पाटील, दीपाली टोपे सर्व नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।